मुंबईमध्ये सध्या कमर्शियल गॅसची टंचाई मोठ्या प्रमाणावरती वाढती आहे। त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी खाद्यपदार्थांच्या दरामध्ये देखील वाढ केलेली आहे। लोअर परळ परिसरामधल्या निरगुडकरांचं आपलं मालवण या रेस्टॉरंटनं गॅस मिळत नसल्यामुळे 2 शाखा बंद केल्या, केवळ 1 शाखा सुरू ठेवली आहे। यामध्ये देखील प्रत्येक पदार्थाच्या मागे 10% वाढ करण्यात आली आहे। सध्या दरामध्ये वाढ केली असली तरी पुढील 4 दिवसांमध्ये गॅस मिळाला नाही तर ही शाखा देखील बंद होणार आहे। हॉटेलचे मालक रवींद्र निरगुडकर यांनी एबीपी माझाशी बोलताना ही माहिती दिली आणि त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। मागच्या काही दिवसांपासून घरगुती सिलेंडर्स ज्या पद्धतीने वाढत आहेत त्याप्रमाणेच आता तुम्हाला कमर्शियल सिलेंडरचा देखील मोठ्या प्रमाणात फटका बसलाय। काय सध्या परिस्थिती आहे? तुमचं या परिसरातलं प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे, काय पहिली गोष्ट मी सरकारला विनंती करतोय की आमच्या हॉटेल व्यवसायावर तुम्ही लक्ष द्या। कमर्शियल सिलेंडर जे आहे ते आम्हाला खूप दिवस मिळाले नाही, जसं आहे त्याच्यामुळे आम्ही चालवतोय, पण आता आम्हालाही आमच्या खिशातून खूप म्हणजे सांगू काय तोंडात शब्द नाही आहे, आम्हाला डोळ्यामध्ये पाणी येण्यासारखं सध्याची वेळ आलेली आहे। कारण आम्ही ज्या प्रकारे हॉटेल व्यवसाय चालवत होतो त्या प्रकारे आम्ही चालवण्याची आमच्या आता सध्या शक्यता नाही आहे। आणि ग्राहकांना आता कसं समजवायचं, पण मला एवढंच कधी ग्राहकांना समजतं की आता सिलेंडरचा भाव वाढलेला आहे, सिलेंडर भेटत नाही आहे, तेलाचे भाव वाढले आहे आणि त्या प्रकारे ग्राहकही आम्हाला सपोर्ट करतात आहे। आणि काही 10% 15% आम्ही आता सध्या भाव वाढवण्याचा प्रयत्न सुरुवात केली आहे आणि ग्राहक ही समजून घेते की आता गॅसच नाही आहे तरी पण हॉटेल व्यावसायिक आम्हाला उत्तम प्रकारचे जेवण आम्हाला बनवून देत आहे आणि आमची सेवा करत आहे। तर मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करेन की ह्यावर तुम्ही लवकर लक्ष घाला आणि आम्हाला यातून आमचा मार्ग मोकळा करा, कारण आमचंही घरदार त्या व्यवसायावरती चालत असतं। आणि या भाजप सरकारनं, या महायुती सरकारनं खरं मला बसून विनंती की आम्हाला आमचा मार्ग मोकळा करून द्या, ही आमची नम्र विनंती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।